नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज झालेला कंबाईनचा पेपर तुम्ही सॉल्व्ह केला असेल. तर त्यातील सायन्स क्वेश्चन्सचे आन्सर्स आपण बघूया एक फास्ट व्हिडिओमध्ये. तर वेळ न घेता आपण लगेच स्टार्ट करूया. अ, पहिला क्वेश्चन आहे बघा. तुलनेनं इझी क्वेश्चन आहे हा. मी याला इझी कॅटेगरीमध्ये टाकेल. फ्युजन रिॲक्शन आणि तुम्हाला माहिती आहे की न्यूक्लिअर रिॲक्शन्स दोन प्रकारचे असतात, फ्युजन आणि फ्युजन. तर फ्युजन रिॲक्शन बद्दल असत्य फाल्स स्टेटमेंट विचारलेलं आहे. विखंडन फ्युजन अभिक्रियेत जड युरेनियम यानं वापरतात, करेक्ट आहे. विखंडन अभिक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते, करेक्ट आहे स्टेटमेंट. विखंडन अभिक्रियेमध्ये जड अणू विभागतात, हे पण करेक्ट आहे. आणि विखंडन अभिक्रियेमध्ये न्यूट्रॉन्समुळे श्रृंखला अभिक्रिया घडते, हे पण करेक्ट आहे. म्हणजे चारही स्टेटमेंट्स सत्य आहेत. सत्य की असत्य विचारलेलं आहे. तर सत्य 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 2 नंबरचं करेक्ट असेल आन्सर. इझी कॅटेगरीचा प्रश्न समोरचा बघूया. हा क्वेश्चन मित्रांनो कॅन्सल होणार, लक्षात ठेवा. कारण मी सांगतो बघा रिझन. एक्स किरण एक्सरेज काय विचारलंय की अल्ट्रासोनिक श्राव्यातीत वेव्ज आहेत का, लहरी आहेत का? नाही. एक्सरेज ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत, त्या साऊंड वेव्ज नाहीत. अल्ट्रासोनिक या साऊंड वेव्ज आहेत, ध्वनीच्या लहरी आहेत. आणि एक्सरेज या विद्युत चुंबकीय लहरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहेत. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. एक्स किरण सरळ रेषेत प्रवास करतात का? यस, करेक्ट आहे. सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आणि ऑलमोस्ट सगळे वेव्ज पण एकाच रेषेमध्ये प्रवास करणार. त्यामुळे हे स्टेटमेंट करेक्ट राहील. सॉफ्ट एक्सरेजची लांबी, तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ ही हार्ड क्ष किरणापेक्षा कमी असते, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण हार्डची फ्रिक्वेन्सी जास्त असते, त्यामुळे सॉफ्टची तरंगलांबी ही हार्डपेक्षा जास्त येईल. कारण कमी असेल तर मग फ्रिक्वेन्सी जास्त येईल, असं नसतं. हार्डची एनर्जी म्हणजेच फ्रिक्वेन्सी, एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी ही जास्त असते. सॉफ्टची एनर्जी, ऊर्जा आणि फ्रिक्वेन्सी ही कमी असते. जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर वेव्हलेंथ कशी असणार? जास्त असणार. इथं काय दिलेलं आहे? वेव्हलेंथ कमी असते, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. क्षकिरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असतो, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, सगळे विद्युत चुंबकीय किरणे हे एकाच वेगाने प्रवास करतात आणि तो आहे प्रकाशाचा वेग. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम हा खूप महत्वाचा आहे, तुम्ही डिटेलमध्ये केला पाहिजे. तर याच्यामधलं फक्त दुसरं हे स्टेटमेंट बरोबर आहे. तर असं आपल्याला ऑप्शन कुठेही नाही. जास्तीत जास्त आपण जवळ जाऊ शकतो की 2 आणि 3 हे आहेत करेक्ट, पण हे 3 करेक्ट येत नाही. तर याच्यामध्ये हा स्टेटमेंट गॅरंटेड कॅन्सलच होईल, कारण प्रिंट मिस्टेक बहुतेक असेल याच्यामध्ये. दुसरा आपण बघूया. हा पण इझी कॅटेगरीचाच प्रश्न आहे, ठीक आहे. त्यानंतर ध्वनी ऊर्जा म्हणजे हे पण खूप इझी क्वेश्चन आहे. ध्वनी ऊर्जा काय असते नेहमी? म्हणजे साऊंड एनर्जी. यांत्रिक ऊर्जेचं कंपन असतं, विद्युत ऊर्जेचं कंपन नसतं, चुंबकीय नसतं, वरीलपैकी सर्व तर येणारच नाही. काय असते? ही एक मेकॅनिकल एनर्जीचा टाईप आहे. इलेक्ट्रिकल एनर्जीचा काही संबंध येणार नाही, मॅग्नेटिकचा काही संबंध नाही, आणि ऑल ऑफ द अबोव्ह तर येणारच नाही. त्यामुळं एक आन्सर आहे याचं. हॅमेटाइट पासून कोणता धातू मिळवला जातो? पुन्हा एक खूप इझी आणि खूप इझी क्वेश्चन्स. हॅमेटाइट हे आपल्याला माहित आहे की लोखंड आणि आयनचं ओव्हर आहे, खनिज आहे. लोखंडच्या आपल्या तुम्हाला माहित आहेत 4 असतात: मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट. याच क्रमानं हे लक्षात ठेवा, कारण जास्तीत जास्त प्रपोर्शन पासून कमीत कमी प्रपोर्शन पर्यंत हे आहेत. तर हॅमेटाइट पासून काय भेटतं आपल्याला? या चारींपासून आयन भेटतात. आयनचे ओव्हर्स आहेत. ओव्हर्सवर नेहमी, खनिजांवर नेहमी प्रश्न येतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. युरेनियम 238 मध्ये किती न्यूट्रॉन्स असतात? पुन्हा एक इझी कॅटेगरीचा प्रश्न. हे काय दाखवतो मित्रांनो? 238 हे ॲटॉमिक मास नंबर दाखवतो. 92 हा झेड ॲटॉमिक नंबर दाखवतो. झेड म्हणजे प्रोटॉनची संख्या, ए म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या. मग आपल्याला न्यूट्रॉनची संख्या कसा भेटणार? ए मायनस झेड न. कारण ए कसा भेटतो आपल्याला? झेड प्लस एन न. टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स, टोटल नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. म्हणून हे
बी 238 मायनस 92, ब मायनस अ, एक आन्सर असणार आहे इझी कॅटेगरीचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आवर्त सारणीमधील पी गणात समाविष्ट आहे? तुम्हाला माहित आहे एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक असतात. पुन्हा हा इझी कॅटेगरीचा प्रश्न आहे. फ्रान्शियम हे एस ब्लॉक आहे, तर हे इंडियम हे पी ब्लॉक आहे, युरेनियम हे डी ब्लॉक येतं आणि हे एफ ब्लॉक येतं. आपलं जे उत्तर आहे इंडियम आहे. नेक्स्ट क्वेश्चन खूप इझी, पुन्हा खूप इझी. उभयचर प्राणी म्हणजेच ॲम्फिबियनवर प्रश्न कन्सिस्टंटली एमपीएससी ॲम्फिबियन्सवर प्रश्न विचारते आणि ॲम्फिबियन्स आहेतच मोजून 4च फक्त: फ्रॉग, टोड, सिसिलियन किंवा सॅलामेंडर. बेडूक, टोड, सिसिलियन किंवा सॅलामेंडर यांच्यामधला तुम्हाला माहिती आहे आता हे फ्रॉग आणि टोडला तर डोळे असतात. सॅलामेंडर हा सरड्यासारखा प्राणी असतो, त्याला पण डोळे असतात. यांना डोळे नसतात. सिसिलियन्स हे त्यांच्या आपल्याला यांना आपण ब्लाइंड ॲम्फिबियन्स म्हणतो. लक्षात ठेवा यांचं दुसरं एक नाव आहे इक्थायोफिस. ओके, हे पण तुम्हाला महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर हे ब्लाइंड असतात. पुन्हा इझी प्रश्न. नेक्स्ट पाहूया. सिलेंट्रेटा, इथं सिलेंट्रेटा पाहिजे, कोएलेंट्रेटा केले त्यांनी. सिलेंट्रेटा किंवा निडारिया हा सेकंड फायलम आहे. तर थोडासा हा प्रश्न थोडासा मी म्हणेल की मीडियम कॅटेगरी किंवा इझी कॅटेगरीमध्ये टाकू शकतो. कारण जर तुम्हाला हे जे आहेत, हे ब्ल्यू कोरल इज अ आयडियल एक्झाम्पल ऑफ निडेरिया, हा निडेरियाचा आहे. सी पेन हा आपण जास्त घेत नाही, पण हा निडेरियाचा आहे. आणि सी फॅन पण निडेरियाचा आहे. ठीक आहे, निडेरिया किंवा त्याला सिलेंट्रेटा म्हणतात. हा समुद्र काकडी हे सी कुकुंबर हा इकायनोडर्मॅटाचा आहे, म्हणजेच कंटकचर्मी प्राणी इकायनोडर्मॅटा. आणि इकायनोडर्मॅटा कंटकचर्मी प्राणी शिकवताना हे कॉमन एक्झाम्पल आपण घेतो. त्यामुळे दुसरे जरी माहीत नसले तुम्हाला, कोरल पण कॉमन एक्झाम्पल आहे. तर हे तुम्ही सहज रूल आउट करू शकता की सिलेंट्रेटाशी संबंधित नाही, हे हा इकायनोडर्मॅटाशी संबंध आहे. त्यामुळं याचा आन्सर सी कुकुंबर असणार. पुन्हा इझी प्रश्न. हा थोडासा मी म्हणेल हा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, कारण काही जणांचा चुकला असेल तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. डिप्लोडोकस हा कोण आहे? डिप्लोडोकस हा एक डायनासोर आहे. ठीक आहे, डायनासोर. तर तुम्ही सर्वांनी जर जुरासिक पार्क मूवी पाहिला असेल तर त्याच्यात एक लांब असा डायनासोर असतो, ज्याची मान खूप लांब असते, तर त्याला डिप्लोडोकस म्हणतात. तर त्याची ऑर्डर विचारली, किचकट प्रश्न आहे, खूप डिटेल इन्फॉर्मेशन आहे. आपण जे स्टडी करतो जनरल स्टडी त्याच्यात अपेक्षित नाही एवढं. तर याचं उत्तर सॉरोपोडा आहे. सॉरोपोडा उत्तर आहे. डिफिकल्ट प्रश्न आहे. समोर जाऊया आपण. मातीचा, हे पुन्हा सुपर इझी प्रश्न आहे. मातीच्या वरच्या न्यूट्रिशनल उपजाऊ स्तरांचं जर नुकसान झालं तर त्याला काय म्हणणार? मृदाजनन, पेडोजेनेसिस म्हणणार का नाही? म्हणजे सॉइल फॉर्मेशन कसं म्हणणार? पोर्टझोलायझेशन म्हणजे पण मातीच्या निर्मितीची प्रक्रिया असते. पुन्हा हे होऊ शकणार नाही. मातीची धूप, सॉइल इरोजन हे उत्तर असणार त्याचं. ठीक आहे, नन ऑफ द अबोव तर शक्यच नाही. खूप इझी क्वेश्चन आहे. वरचा लेअर जर मातीचा निघून गेला तर त्याला काय म्हणतो आपण? सॉइल इरोजन किंवा मातीची धूप. हे हवा, एअर, वॉटर किंवा दुसऱ्या फॅक्टरमुळे होऊ शकतं. इझी क्वेश्चन. वनस्पतींच्या वाढीसाठी सर्वोत्तम मृदा कोणती आहे? खूप सुपर इझी क्वेश्चन आहे. याचं उत्तर आहे लोम सॉइल. 3 प्रकारच्या सॉइल असतात तुम्हाला माहित आहे. सँडी सॉइल, वालुकामय मृदा असते. क्ले सॉइल, चिकन माती असते, ज्याच्यामध्ये पार्टिकल खूप स्मॉल असतात. सँडी सॉइलमध्ये पार्टिकल्स हे मोठे असतात. तर तिसऱ्या प्रकारची एक मीडियम लेवल पार्टिकल असतात, सिल्ट त्याला म्हणतात. तर लोमी सॉइल, व्हॉट इज लोमी सॉइल? ही सँडी आणि क्ले आणि सिल्टचं इक्वल प्रपोर्शन, म्हणजे इक्वलपेक्षा एक राईट प्रपोर्शन असतं, 40-40 आणि 20%. तर ती आयडियल समजलं जातं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात चांगली ही मृदा सगळ्यात चांगली म्हणून समजली जाते. आणि प्लांट्सची वाढ, वनस्पतींची वाढ सगळ्यात चांगली या मातीमध्ये होते. तर त्याचं उत्तर 3 असणार आहे. नेक्स्ट बघूया. पुन्हा इझी क्वेश्चन, कारण खूप कॉमन आजार आहे. काही आजार खूप कॉमन आहेत आणि त्याच्यातला लिंबावर होणारा कॅन्कर, ज्याला आपण सायट्रस कॅन्कर म्हणतो, सायट्रस कॅन्कर,
ज्याच्यामध्ये लिंबावर अल्सर सारखे चट्टे पडतात. तर हा कुणामुळे होतो? पुन्हा मी म्हणेल, हा तुम्हाला माहीत जरी नसेल तर तुम्ही ट्रिक तुम्ही जर बायनॉमियल नेम्स तुम्हाला माहीत असले की लिंबाला आपण काय म्हणतो? सायट्रस लेमन हे नाव आहे लिमोन लिंबाचं, आणि त्यांना आपण सायट्रस फ्रुट्स म्हणतो. तर जेव्हा सायट्राय दिसत आहे तुम्हाला याच्यामध्ये, ठीक आहे, हे सायट्राय आहे ना, हे लिंबाशी संबंधित आहे, म्हणून हे उत्तर आहे. झॅन्थोमोनास सायट्री नावाचा बॅक्टेरिया आहे जो हा आजार कॉज करतो. या सायट्री नावामुळे तुम्ही लगेच ओळखू शकता. सॉर्गी नाव आहे जवारचं, त्यामुळं याचा काही संबंध येत नाही. आपण असंही लिंबाला आणि ऑरेंजेसला सायट्रस फ्रुट्स म्हणतो, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं. खूप इझी प्रश्न आहे आणि कॉमन आजार आहे. हा थोडासा कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आहे बघा. एक फ्लुइड आहे, त्याला आपण सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतो, प्रमस्तिष्क मेरुद्रव म्हणतो. आपल्या मेंदूच्या वर आवरण असते, तर ड्युरा मॅटर, अरॅक्नॉइड मॅटर आणि पिया मॅटर, हे असे 3 आवरण असते. तर या अरॅक्नॉइड मॅटरच्या खाली एक पोकळी असते, पिया मॅटरच्या आणि अरॅक्नॉइड मॅटर, तिथं CSF नावाचा द्रव, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, हा प्रवाहित होतो, फ्लो होतो. तर याचं मेन काम बघा, याचं सगळ्यात महत्वाचं काम आहे हे, ठीक आहे, याचं प्रायमरी फंक्शन हे आहे महत्वाचं. त्यानंतर सेकंडरी फंक्शन म्हणजे थोड्याफार प्रमाणात जे करतं ते याचं प्रमाण हे पण आहे, ठीक आहे. याला आपण प्रायमरी मध्ये पण टाकू शकतो, ठीक आहे. हे पण महत्वाचं फंक्शन आहे, हे पण महत्वाचं फंक्शन आहे, आणि तो मेंदूला पोषण पण थोडंसं 5% देतो, ठीक आहे. मेनली मेंदूला पोषण हे ब्लड पासून भेटतं 95%, पण 5% पोषणाचे तो काम करतो, आणि त्याचं हे काम नाहीये. ओके, मेंदूला प्राणवायू ऑक्सिजन हे ब्लड वेसल्स पासून भेटतो, ठीक आहे, ब्लड वेसल्स पासून भेटतो. पण एक 0.1%, ठीक आहे, 0.1% जिथं डीप ब्लड वेसल्स जात नाहीत, तिथं 0.1% डीप न्यूरॉन टिश्यूला थोडासा ऑक्सिजन याच्याकडून भेटतो, ठीक आहे. पण याचं प्रायमरी फंक्शन म्हणत नाही. तर याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटीज आहेत. जर आयोगानं त्याचं मेन फंक्शन घेतलं तर ओनली डी हे उत्तर येईल. पहिल्या कीमध्ये हे असू शकते उत्तर. पण आपल्याला असा ऑप्शन नाही ब कड किंवा बी सी, हे तर कन्फर्म यायलाच पाहिजे, हे यायलाच पाहिजे तुम्हाला. त्यामुळे डी असलेलं कोणतं आहे बघा, हे एक आहे आणि हे एक आहे, हे तर रूल आउटच करू शकता तुम्ही, याचा काही संबंध नाही. त्यामुळं आयोग हे पण उत्तर देऊ शकतं जर हे 0.1% ही पॉसिबिलिटी कन्सिडर केली आणि ही 5% कन्सिडर केली. पण याचं मेनली काम म्हणजे मी सांगत आहे तुम्हाला की ड आणि ब हे त्याचे प्रायमरी काम आहेत, आणि हे खूप हे काम त्याचं खूप मायनर 5% काम आहे, आणि काम जस्ट 0.1% म्हणू शकतो. जर इतक्या छोट्या गोष्टी जर आपण कन्सिडर केल्या तर ABCD उत्तर येऊ शकतं. तर पाहूया आयोग काय देतो. समोरचा क्वेश्चन पाहूया. पुन्हा सुपर इझी क्वेश्चन. हा क्वेश्चन, मागचा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट कॅटेगरीचा होता, हा एकदम इझी क्वेश्चन आहे. आपल्याला माहिती आहे की व्हिटॅमिन्सचे आपण 2 क्लास करतो. वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स बी आणि सी आहेत, आणि A, D, E, K हे आहेत फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स. मग काय विचारले की पाण्यात विद्राव्य, पाण्यात कोणते विरघळतात? बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी, हे उत्तर आहे त्याचं. खूप इझी क्वेश्चन आहे. पुन्हा लास्ट क्वेश्चन खूप इझी. मानवाच्या शरीरामध्ये पाण्याचं संतुलन कोण करतं? क्षाराचं संतुलन कोण करतं? रक्तामध्ये पीएच सामूचं नियंत्रण कोण करतं? टाकाऊ पदार्थ कोण बाहेर टाकतं? अतिरिक्त क्षार झाले तर कोण बाहेर टाकतं? किंवा उत्सर्जन हे कोणाचं काम आहे? उत्सर्जनामध्ये फक्त आपण मूत्रपिंड विचार करतो, किडनीचंच काम आहे. पुन्हा एकदम खूप सुपर इझी क्वेश्चन आहे. तर यापैकी बरेच प्रश्न तुम्हाला बघितले की तुम्ही इझी आहेत. एक फक्त हा थोडासा म्हणजे डिफिकल्ट आहे क्वेश्चन, आणि हे पण इझी आहेत, आणि हा डिप्लोडॉकस हा डिफिकल्ट आहे. तर त्यापैकी हे 2 सोडले तर बाकी सगळे क्वेश्चन यायला काही हरकत नाही, आणि हा प्रश्न तर कॅन्सलच होऊन जाईल.
एक्सरेचा प्रश्न हा डेफिनेटली कॅन्सल होऊन जाईल. कारण मी चेक केलंय बऱ्याच रेफरन्सेसमधून हे ऑप्शन्स कुठेही बसत नाहीत. तर तुमचा स्कोर किती येत आहे कमेंटमध्ये टाइप करून सांगा.